आजपासून ते 28 जानेवारीपर्यंत बीड जिल्ह्यात जमावबंदी लागू। संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि जरांगेंच्या 25 जानेवारीच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर निर्णय। खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची पोलीस कोठडी आज संपणार। वाल्मिक कराडला आज केस कोर्टात हजर केलं जाणार। मस्साजोगकरांचं आत्मदहन आंदोलन स्थगित। आज धनंजय देशमुख एसआयटीचे प्रमुख बसवराज तेली यांना भेटणार। बीड हत्या प्रकरणात तपास करणारे अधिकारीही बदलले। बीड आणि परभणी प्रकरणाच्या चौकशीसाठी अद्याप माजी न्यायाधीशांची नियुक्ती नाही। न्यायालयीन चौकशी आधीच केली असं सांगितल्याचं सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबियांच्या वकिलांची माहिती। बीड प्रकरणात न्यायालयीन तपासासाठी अद्याप समिती कार्यान्वित नाही। सरकार पुरावे नष्ट होण्याची वाट पाहतंय का? रोहित पवारांचा सवाल। कुणालाही दयामाया दाखवू नका, एकही आरोपी सुटता कामा नये। मुख्यमंत्री फडणवीसांचा बीड एसपी आणि सीआयडी अधिकाऱ्यांना फोन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धनंजय देशमुखांसोबत संवाद साधणार। शासनानं बीड हत्या प्रकरण गांभीर्यानं घेतलंय, कुणीही तपासातून सुटणार नाही। उपमुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही।